आपण बघता नमस्कार महाराष्ट्र। पुण्यामधल्या एका सराईत गुंडाचा सोलापूरमधल्या पोलिसांनी एन्काउंटर केलाय। लांबोटी परिसरामध्ये पुणे गुन्हे शाखेनं ही कारवाई केलेली आहे। शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख 23 वर्षांच्या या सराईत गुंडाचं नाव आहे। काही दिवसांपासून गुंड हा सोलापूरमधल्या लांबोटी गावाजवळ लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि यानंतर पोलिसांचं पथक आरोपीला अटक करण्यासाठी गेलं। मात्र यावेळी आरोपी शाहरुख शेखनं पोलिसांवरती गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। याच गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी शाहरुखचं एन्काउंटर केलंय। यानंतर सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी लांबोटी इथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केलेली आहे। महिन्यापासून ते फरार होता। 3 महिन्यापूर्वी तिनं शब्बीर इनामदार म्हणून आहे, तिच्यावर बांबून मारामारी झाली। तिच्यात ही 3 महिन्यापासून तिला नुसतं पळवते। 3 महिन्यापासून ती इकडं भटक तिकडं भटक। आता इकडं माझ्या आत्याच्या तिथं ते एक 10-12 दिवस झाला आला असेल, तर तिथं येऊन तिथं एन्काउंटर केला तिने। आणि तिच्या अगोदर मी पोलिस फक्त पैसे खायसाठी सगळं काहींचं काम चालू आहे। माझी मागणी एवढीच आहे की कांबळे हवालदार आणि पाटील पीआय ही सगळ्या त्या स्टाफला सस्पेंड करावं। डीबी वाले डायरेक्ट दरवाजे ठोके और मेरी भाभी को उनको पिस्टल लगाए सर पे और उनको बोले कि दरवाजे खोलो। उन्होंने दरवाजे खोले, उन लोग ने डायरेक्ट फायरिंग चालू करे। मेरे आदमी उठने तक उन लोग ने फायरिंग चालू करे। 4 गोली मारे, उनको नीचे गिरे डायरेक्ट। मेरे को भी बाल पकड़ के खींच के उधर ढकला पुलिस वाले ने। 10-15 जन थे, पूरे डीबी वाले थे। वो सब पहचानती मैं उनको सब। घर वालों को तकलीफ होती बोल के उन्होंने सब गुनेगारी छोड़े थे। 1-1.5 साल हो रहा, पर ये पुलिस वाले तकलीफ दे रहे थे उनको वहाँ पे भी। इसके लिए वो यहाँ पे आए, बोले घर वालों को तकलीफ होगी इसके लिए। उनके दोस्त को पहले उठा के लेके गए थे और उन्होंने क्या करे, दोस्त को उठा के लेके गए बोल के देखने के लिए वो गए, तो उन्होंने डायरेक्ट उनको उनका नाम भी वो केस में डाले और उसको उठा के लेके गए और इनको इनके पीछे लगे। त्यामुळे तपासानंतर याबद्दली अधिकची माहिती समोर येईल। तुर्तास या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। काही क्षणांमध्ये पुन्हा एकदा दुपारच्या बातम्यांमध्ये भेटूया। तुर्तास इथेच थांबतोय। बघत रहा एबीपी माझा।